राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही आणि आम्ही पीक विमा योजना देतो आणि यामध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे, काही चुकीच्या लोकांनी फायदा घेतलेला आहे। खऱ्या अर्थाने असं वक्तव्य करून समस्त शेतकरी वर्गाच्या भावना दुखवण्याचं पाप या कृषी मंत्र्यांनी केलेलं आहे, याचा मी प्रथमतः तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या कृषी मंत्र्यांना व राज्य शासनांना सांगू इच्छितो की चालू खरीप हंगामामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्याने 1 सप्टेंबर 2024ला होत्याचं नव्हतं झालं। एवढं प्रचंड नुकसान असतानाही शेतकऱ्यांना अद्यापर्यंत हा पीक विमा मिळायचा आहे, पण दुर्दैवाने आम्हाला हजारोंनी आणि लाखोंनी लुटलेला आहे शेतकऱ्यांना। त्याचाच परतावा राज्य शासनाकडून अजून घेणं प्रलंबित आहे आणि अशा पद्धतीचे वक्तव्य करून शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करायला लावणाऱ्या या कृषी मंत्र्यांनी तात्काळ शेतकऱ्याची माफी मागावी अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो।